Now in this question we have given that P is one of the matrix is the adjoint of a 3 by 3 matrix A. म्हणजे A मॅट्रिक्सचा हा आपल्याला adjoint दिलाय आणि डिटर्मिनंट A इक्वल टू 4 आहे तर अल्फाचे व्हॅल्यू आपल्याला विचारले. तर आपण काय करूया इथे आता आपण एक adjointची प्रॉपर्टी यूज करू शकतो. कोणती? डिटर्मिनंट ऑफ adjoint of A is equal to डिटर्मिनंट ऑफ A रेस टू n-1 ही प्रॉपर्टी आपण अप्लाय करू शकतो. आता ऍडजॉइंट ऑफ काय दिलं डायरेक्टली पी दिलाय म्हणजे आपण लिहू शकतो डिटरमिनंट ऑफ पी इज इक्वल टू डिटरमिनंट ऑफ ए किती दिलाय 4 रेस टू n-1 हा n असतो आपली या मॅट्रिक्सची ऑर्डर हा किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे 3 बाय 3 म्हणजे n ची व्हॅल्यू आपली 3 झाली तर 3-1 आपला 2 आला म्हणजे आपल्याला डिटरमिनंट ऑफ पी इज इक्वल टू 16 हे आता सॉल्व्ह करावं लागेल. आता या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट आपण काय करूया सॉल्व्ह करूया. तर 1 ॲज इट इज 4 3 12 मायनस 4 3 12 म्हणजे तो संपला मायनस अल्फा इंटू इन ब्रॅकेट 4 1 4 मायनस 6 म्हणजे 4 मायनस 6 आपण लिहू शकतो प्लस 3 इंटू आता यांचं मल्टिप्लिकेशन 4 मायनस 6 4 मायनस 6 मला मायनस 2 भेटला इज इक्वल टू आपल्याकडे काय 16 आलेला आहे. आता हे सॉल्व्ह करूया. हा तर 0 झाला 4 मायनस 6 मायनस 2 मायनस अल्फा इंटू मायनस 2 2 अल्फा minus 6 is equal to 16 that is 2 alpha is equal to 16 plus 6 22 म्हणजे अल्फाची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली डायरेक्टली 11 भेटलेली आहे. सो विच ऑप्शन इज करेक्ट? ऑप्शन बी इज करेक्ट.